साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली शेख आणि कोळी कुटुंबियाची भेट। सोलापुरात काही दिवसापूर्वी अस्मिता कोळी आणि स्वालिया शेख या दोन युवतींनी आत्महत्या केली होती। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकण यांच्या मंगळवारी नियोजित दौरा, या दौऱ्यादरम्यान त्यांनी आत्महत्या केलेल्या अस्मिता कोळी, स्वालिया शेख कुटुंबियाची भेट घेऊन त्या कुटुंबियाचे सांत्वन केले। यावेळी कोळी आणि शेख कुटुंबियांनी पोलिसांचे पूर्ण सहकार्य मिळत असल्याचे सांगत संबंधित आरोपींना कडक शासन व्हावे आणि आम्हाला न्याय मिळावा अशी विनंती राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे केली। या भेटीदरम्यान राज्य महिला आयोगाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या समवेत पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा डॉक्टर दीपाली काळे, विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघचौरे, सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान आदी उपस्थित होते। यावेळी राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शेख आणि कोळी कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले। पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तपास करत आरोपींना या घटनांमध्ये अटक केलेली आहे। पण आत्महत्याचा प्रकार पाहता कॉलेजवयीन तरुणींनी अशा पद्धतीची आत्महत्या करावी, कुठेतरी आत्महत्या करण्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्याची विचार करण्याची वेळ आली आहे। आणि म्हणजे तिन्ही घटनांमध्ये या तिन्ही घटनांच्या माहितीसाठी फक्त याच्यामध्ये काही गोपनीय नावं आहेत, त्यामुळे कुठल्या व्यक्तींना, कुटुंबांना त्रास व्हायला नको। पण या संपूर्ण तिन्ही घटनांमध्ये आरोपींना अटक केलेली आहे। आता मी भेट दिली त्या कुटुंबांना देखील आरोपी ज्यांच्याबद्दल तक्रार दाखल केली होती त्या आरोपींना, 3 आरोपी होते, त्याच्यामध्ये पहिल्या आरोपीला पहिल्या दिवशी अटक केली, नंतर दोन्ही आरोपींना हे 2 दिवसांनी अटक करण्यात आली। या संदर्भातल्या 19 डिसेंबरला राज्य महिला आयोगाच्या वतीने पत्र हे माननीय आयुक्तांना संदर्भात दिलेलं होतं। यामध्ये मुलीने जी आत्महत्या केली त्याची तक्रार दाखल झाल्यानंतर कारवाई करण्यात आलेली आहे। त्यानंतर दुसरी एक घटना आहे ती पोस्कोच्या संदर्भातली। यामध्ये संबंधित मुलीची सुसाईड नोट सापडून आली, त्याच्यावर असलेला मानसिक तणाव आणि त्यामधून घडलेली ही घटना। यामध्ये 4 आरोपी आहेत, 4 पैकी 3 आरोपी अटक केलेली आहे। 4था आरोपी हे आजोबाच असल्यामुळे त्यांच्यावरती यामध्ये इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्याच्यामध्ये सुरुवातीला कोणताही गुन्हा दाखल नसल्यामुळे आरोपीला अटक करण्यात आलेलं नाही। या सगळ्या ज्या घटना आहेत या घटना घडत असताना MIDC पोलीस स्टेशनमधली जी घटना आहे की ज्यात 19 वर्षीय मुलींनी आत्महत्या केलेली, या आत्महत्या करत असताना मी आत्ता पोलीस स्टेशनला भेट दिल्यानंतर संबंधित म्हणजे या घटनेचे तपास अधिकारी असतील, आयुक्त असतील आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तपास कार्य केलेलं आहे आणि त्याची सविस्तर माहिती आयोगाला देखील पाठवली आणि आम्हाला देखील दिलेली आहे। यामध्ये असलेले मोबाईल चॅटिंग्स असतील, त्यामध्ये सापडलेले पुरावे असतील आणि या अनुषंगाने केलेला तपास असेल। त्याच्यामुळे यामधील आरोपी तपास अजून सुरू आहे। आरोपी नक्की कशा स्वरूपाचं, म्हणजे त्या मुलीला स्वतः मानसिक दबाव असल्यामुळं आत्महत्या केली असं यामध्ये प्रथमदर्शनी दिसतंय। कायद्याच्या चौकटीतून पुढील कारवाई होईल। त्याचबरोबर सोलापूरमध्ये आत्तापर्यंत राज्य महिला आयोगाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिली आढावा बैठक मी सोलापूरमध्ये घेतली होती। यामध्ये मिसिंग केसेस मोठ्या प्रमाणात होत्या। गेल्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान राबवत मोठ्या प्रमाणात यामध्ये कारवाई केलेली आहे। मला एक मनाला समाधान वाटतं, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य महिला आयोगाने 15 मे 2023ला पहिली प्रेस कॉन्फरन्स घेत NCRBचा अहवाल येण्यापूर्वी राज्य महिला आयोगाचा अहवाल हा प्रसारमाध्यमांसमोर मांडला होता। त्यामध्ये मिसिंग केसेस हा जितक्या मोठ्या प्रमाणात होता त्याचा पाठपुरावा करत असतील, ह्युमन ट्रॅफिकिंगच्या केसेस ह्या मोठ्या प्रमाणात होता। मग याचा पाठपुरावा करत असताना एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर असेल, इंडिया एम्बसी असतील, यांच्याबरोबरचा पत्रव्यवहार करत इतर देशामध्ये असलेल्या मुलींची सुटका करून घेत असताना त्यांना भारतात, महाराष्ट्रात परत आणण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला। हा आयोगाचं खरं तर यश म्हणता येईल। आयोगाने असाच पाठपुरावा हे महाराष्ट्र पोलिसांबरोबर केला आणि महाराष्ट्र पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान राबवत त्या भागात असलेल्या, शहरात असतील किंवा ग्रामीण भागात असतील, त्या मुलींचा, महिलांचा तपासासाठी ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची कारवाई केली। आणि ते आपल्याला दिसतंय की यामध्ये मिसिंग केसेसमध्ये 431 महिला आहेत, त्यापैकी 366 ह्या मिळून आलेल्या आहेत। या मिळून आलेल्या महिला म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने हे केलेलं कार्य आहे। काही अजून तपास सुरू आहे, ट्रेसिंगवरती आहे, लवकरात लवकर त्यांचा देखील तपास लागेल। एकंदरीत पूर्ण सोलापूर शहरामध्ये घडत असलेल्या घटनांच्या बाबत, यामध्ये बलात्काराच्या संदर्भातल्या घटना आहेत किंवा या बलात्काराच्या घटनांमध्ये
25 बलात्काराच्या घटना आहेत, त्यात 25च्या 25 आरोपींना शिक्षा झालेली आहे. विनयभंगाच्या 81 घटना आहेत. 81 घटनांमध्ये तपास पूर्ण करून आरोपीला शिक्षा झालेली आहे. आत्महत्येस प्रवृत्त करण्याप्रकरणी नवविवाहित असतील अशा 4 घटना होत्या. या 4ही घटनेमध्ये तपास पूर्ण केलेला आहे. मग 498च्या असतील, 302 असतील, 363 असतील, 370 आणि 370 हरवलेले बेपत्ता या सगळ्या संदर्भात अतिशय चांगल्या पद्धतीचा तपास केलेला आहे. यामध्ये 302च्या घटना कमी झालेल्या आहेत. 370 आणि 370च्या काही घटना कमी झालेल्या आहेत. पण त्याचबरोबर बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनेमध्ये थोड्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्याच्यासाठी संबंधित पोलीस विभागाच्या संपूर्ण कर्मचारी आणि अधिकाऱ्यांबरोबर आज चर्चा करत एक चांगल्या पद्धतीचं चर्चेच्या माध्यमातून शाळा कॉलेजमध्ये बीट मार्शल, दामिनी पथक असेल, भरोसा सेल असेल यांच्या माध्यमातून कम्युनिकेशन गरजेचं आहे हे सिद्ध झालं. त्याचबरोबर ते करत असताना सोलापूर सिटी पोलीस हे शाळेच्या कॉलेज कॅम्पसमध्ये जाऊन मुलींचं काउन्सिलिंग करतात. पण आता त्याच्याही पुढे जाऊन गरज पडली, कारण की ह्या सुसाईडच्या घटना पाहिल्या की आपल्या लक्षात येतं की कुठेतरी संवाद कमी पडला की काय हा प्रश्न पडतो. त्याच्यामुळे आता मुलांचा आणि मुलींचा संवाद हा पालकांबरोबर जास्त झाला पाहिजे. या ज्या आत्महत्येच्या घटना घडले त्या तणावाखाली घडलेल्या आहेत, तणावामधून घडलेल्या आहेत. कुठंतरी पालकांचा संवाद होऊ शकला नाही म्हणून घडलेला आहेत आणि हे त्यांच्या व्हॉट्सॲपच्या चॅटिंगमधून दिसतंय. त्याच्यामुळे मला पुन्हा एकदा मी आयुक्त आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की चांगल्या पद्धतीची एक टीम, काम तर उत्तम सुरूच आहे, पण त्याच्याही पुढे जाऊन आता विद्यार्थ्यांबरोबर आपण जसा संवाद करतो त्याच्या पलीकडे जाऊन आता पालकांबरोबर संवाद करायची वेळ आलेली आणि अशा पद्धतीचे एक चांगले उपक्रम पोलीस आयुक्तांच्या माध्यमातून शाळा कॉलेजमध्ये राबवलं जाईल आणि पालकांबरोबर चर्चा करून नक्की मुलांना मानसिकरित्या आधार देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं.